तर आज आपण आलोय माहीमला, माहीमची जत्रा पाहण्यासाठी। 50 रुपयाला आहे, 50 रुपये। मित्रांनो व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर। काय वाटतं ते बघा, तिथे दोन आकाशी पाळले। आता तुम्ही बघितलं पहिल्या दिवशी इथे या साईडला गर्दी जमा झालेली आहे। हेलिकॉप्टर 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 एक नंबर। मैंने से वीडियो बनाई ना व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवे या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आपण आलोय माहीमला। तर माहीमला का आलोय तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल। आज आपण आलोय माहीमची जत्रा पाहण्यासाठी। माहीमचा मेला म्हणून फेमस आहे इकडे माहीमला। तर आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे। त्याचा कालावधी असणार आहे 5 ते 15 डिसेंबर पर्यंत। आज पहिला दिवस आहे, तर बघूया आता पहिल्या दिवसात आपल्याला माहीमच्या जत्रेत काय काय बघायला भेटणार आहे। आणि भरपूर असं समजलं की इकडे मोठमोठे पाळणे असतात, आकाशी पाळणे, आणि भरपूर काही खेळण्यासारखे असतात। फॅमिलीला पण तुम्ही घेऊन येऊ शकता। आणि चला मग आता मी माहीम स्टेशनला आहे आणि इकडनं आता आपण जाणार आहोत चालत। आणि कुठं रूट म्हणजे त्याचा रूट कसा असणार आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी। सो चला मग आता डायरेक्ट जाऊया। माझ्यासोबत आज योगेश आहे। योगेश नमस्कार। कसं काय, किती महिन्यानंतर भेटलायस पुन्हा एकदा? एक्सपिरियन्स करायला तयार आहे माहीम ची जत्रा। बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आमचा, मी हसतो याच्यासाठी कारण आमचा आम्ही एक जोक करत होतो याच्या आधी, तो लक्षात आला। आणि माहीम आमच्यासाठी थोडं लकी पण आहे व्ह्यूज साठी। मागे पण आलेलो ना आपण कधी, मला वाटतं त्रिशूळ फेस्टिवल। त्रिशूळ फेस्टिवल। चला तर चला मित्रांनो, आता इकडनं निघूया आणि तुम्हाला रूट दाखवतो। आता इकडनं आपल्याला आता सरळ जायचंय। आणि बघा हा माहीम स्टेशन पूर्ण इथून आता आपण आलेलो, सरळ जायचंय। इकडनं आपल्याला सरळ जायचंय, तर चला सरळ जाऊया। सो इकडनं आपल्याला आता सरळ सरळ जात पुढे जायचंय। पुढे जाऊन आता आपल्याला तुम्हाला मी रोड सांगतो कसं जायचं आपल्याला। तर मित्रांनो आता आपण रोड क्रॉस करून आलोय आणि डायरेक्ट आपल्याला आता लेफ्ट मारायचा आहे। हा लेफ्ट दिसतोय तुम्हाला, इकडे जायचं आपल्याला सरळ। तर मित्रांनो आता आपण सिग्नल वरनं लेफ्ट मारल्याच्या नंतर आपण सरळ आलो आणि समोर बघा तुम्हाला आकाशी पाळणा दिसतोय। एकदम झूम करून दाखवतो, दिसतोय का? हा, बरोबर स्ट्रेट यायचं आणि समोरच आपली माहीमची जत्रा लागलेली असेल। चला आता आपण पुढे जाऊया। आता आपण आहे ना या रोडनी सरळ आलो। बघा इथे आहे ना तुम्हाला चर्च दिसत असेल, या चर्च हा सिग्नल आहे। या सिग्नलवरून आपल्याला क्रॉस केलाय आणि क्रॉस केला आता सरळ जायचं आपल्याला पुढे जायचं सरळ। आणि सरळ झालं ना तर आपल्याला पहिला लेफ्ट मारायचा आहे आणि तिथूनच आतमध्ये एंट्री आहे। आता बघूया पुढे आतमध्ये जाऊया आपण। हे बघा थोडंसं चालत आल्याच्या नंतर बघा इकडे तुम्हाला आहे ना एक मोठा लेफ्ट आहे। अजून गेट वगैरे बांधला नाहीये, पहिला दिवस आहे म्हणून अजून गेटचं काम बाकी आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, इथे लाकडं वगैरे लागली, इथं गेट लागणार आहे। आणि या गेटमध्ये ना, गेटमधनं आपल्याला सरळ आतमध्ये जायचं। आता बघूया, आता आतमध्ये पहिला दिवस असल्यामुळे बघूया आता काय तयारी आपल्याला झाली असेल, आपल्याला बघायला भेटेल पुढे। जसं मेन रोडवरून आपण आतमध्ये आल्याच्या नंतर हा बघा हा लेफ्ट आहे, इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर चला इथे 2 ट्रक आहेत मध्ये, मला वाटतं अजून थोडंसं काम बाकी आहे। तर चला आतमध्ये जाऊया। बघा मोठा आकाशी पाळणा तुम्हाला समोर दिसत असेल, चला बघूया आतमध्ये जाऊन। तर तुम्ही समोर बघू शकता किती मोठा असा आकाशी पाळणा आहे इथे। आणि इथे बघा बोट आहे। तर हा आकाशी पाळणा आहे आणि असे 2 ते 3 आकाशी पाळणे। चला आता आपण समोर जाऊया। शक्यतो मला वाटतं पहिला दिवस असल्यामुळे ना कामाचं अजून काम पूर्ण झालेलं नाहीये। हे बघा इथे असे जॉईंट करतात ते काय काय। हे बघा हे पण रेडी झालेलं आहे, अजून चालू नाही झालेलं आहे। लाइटिंग वगैरे खूप छान केलेली आहे।
हा बघा ते पण इकडे भारी लावलेलं आहे टॅक्सी या हिसाबाने मोटू पतलू. इथे तुम्हाला बघू शकता इकडे 2 बोटी आहेत. ही एक बोट आहे आणि ही एक बोट आहे. दोन्ही बोटी आहेत मोठ्या मोठ्या. चला पुढे जाऊया आता. बघा मित्रांनो हे सर्व आता जॉईंट केलेले आहेत इकडे. आणि इथे बघा आकाशी पाळणा आहे. आपण एक आकाशी पाळणा आहे. इथे पण आकाशी पाळणा आहे खूप मोठा. बघा इथे 2 बोट आहेत. ही एक बोट आहे आणि ही एक बोट आहे. हा सध्या तरी बंद आहे आणि हा इथे चालू आहे. आणि इथे तिकीट काउंटरला चालू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपण तिची तिकीट पण विचारा किती आहे. बघा किती उंच जाते. अरे बापरे एक नंबर. तर मित्रांनो इथं आम्ही आलो तर आहे पण काही काय आहे ना पाळणे सुरू झालेले आहेत आणि काय काय जे आकाशी पाळणे ते सुरू झालेले आहेत. काय काय बाकी आहेत. पहिला दिवस असल्यामुळे काम अजून बरंच बाकी आहे. आणि मला वाटतं पुढच्या वीकपासून सगळं मला वाटतं चालू होईल. आणि आता इथं बघतोय आम्ही. आता तुम्ही मजा घेतली असणार. इथे जो पाळणा होता खूप उंचपर्यंत जात होता. मजा आली. आता तुम्हाला अजून मी भरपूर काय दाखवतोय. म्हणजे इथे काय काय सेटअप केलं सर्व तुम्हाला बघायला भेटेल. आणि जेव्हा हे पूर्ण चालू होईल ना तर अजून मजा येईल. बघा इकडे पण काहीतरी आहे. इकडे पण काम वगैरे चालू आहे. बघा जॉईंट करण्याचं काम चालू आहे इकडे. बघा तिकडे पण एक पाळणा आहे. इथे पण भरपूर काही आहे बघण्यासारखं. आणि इथे अर्ध सामान इथं आणून ठेवलेलं आहे. ते अजून जॉईंट करायचं बाकी आहे. आणि ह्या साईडला पण आहे ना आकाशी पाळणा तुम्हाला दिसत असेल मोठा. आपण इथे 2 आकाशी पाळणे पाहिजे. बघा इकडे एक आहे. तर आता तिथे लाईट चालू झालेली आहे. इकडे एक दुसरा आहे आणि इथे तिसरा आहे. मित्रांनो व्ह्यू बघा. व्ह्यू एक नंबर. काय वाटतं ते बघा. तिथे 2 आकाशी पाळले आणि ते आता आपण बघितली ती बोट. आणि इथे पण असं स्टार सारखं इथे पण आहे. अजून चालू नाही झालेले. तर मित्रांनो तुम्ही आता इथं इकडचा भाग तर बघितला. इकडं तुम्हाला वाटलं एवढंच आहे पण इकडचं आता हा सर्वच म्हणजे इथं चालू झालेलं आहे संपूर्ण. आणि इथे संपूर्ण अंधार आहे. तर इकडे भरपूर काम बाकी आहे. इकडे पण तुम्हाला दाखवतो काय काय आहे. तर चला आपण इकडे जाऊया आता. बघा इथे एक पाळणा आकाशी पाळणा आज चालू झाला तर अजून किती मस्त वाटेल ना. पुढे भरपूर काय बघा. पुढे अजून एक आकाशी पाळणा आहे. म्हणजे टोटली 4 आकाशी पाळणे आपण पाहिले.
आणि इकडनं व्ह्यू बघा काय दिसतंय, एक नंबर. बघा मित्रांनो, इकडे तर तुम्ही बघितलंच असेल. बघा ह्या पाळणा इकडे, त्याला काय बोलतात मला माहिती नाही, पण इकडे आपण झोकाळा बोलायचं लहानपणी आपण. का झोकाळा इकडे बघा आकाशी पाळणा चालू आहे. आणि इथे तुम्ही बघितलं की आपण एक इथे लावलेलं आहे मस्तपैकी. हे पण आता मला वाटतं चालू नाही झाले अजून, पण हे पण खेळायला खूप मजा येते. इथं आकाशी पाळणा. चला पुढे जाऊया आपण. हे पण लय भारी आहे. हे सगळं बंद आहे आधी. जेवणासाठी वाटतंय ना, हे पण बंद आहे अजून. हा बघा, हे पण भारी आहे आकाशी पाळणा. ₹50 आहे, ₹50. हे ₹50 ना. और ये लहान लहान पोरांसाठी चांगलं आहे. लहान पोरांसाठी ₹50. लहान पोरं असे लावायचे. ₹50. कुठलं पण घ्या, ₹50. हे मस्त आहे. कधी घालतेस? नाही मी घालत नव्हतो, फक्त दाखवत होतो की लहान लहान पोरांसाठी मस्त आहे ते. एकदम त्यांना सवय असते ना की असं लाईट दिसलं की लगेच घालतात. भारी आहे. आता इथे हॉटेल आहे, या ठिकाणी अजून काम पूर्ण झालेलं नाहीये. आणि इकडे बघा, इथे पण तुम्हाला बघू शकता. इकडे थोडं पुढे या. हा हॉटेल आहे, आपण एक हॉटेल आहे. काय खाण्याची व्यवस्था पण केलेली आहे, पण हॉटेल आहे. ह्याची प्राइस आपण किती आहे काय माहिती नाही आपल्याला. बघूया आता. चला, हा बघा, हे आपण 5 पाळणे बघितले. हा 4था होता पाळणा आणि हा इथं 5वा पाळणा इथे रेडी होतोय. बघा मित्रांनो, हे पण एक बघण्यासारखं आहे. आणि इथे काही चालू नाही आता. व इथे पण आकाशी पाळणा तुम्हाला सांगितलेला. इथे पण बघा, ही बोटी सारखे झोकाळा. इथे पण आकाशी पाळणा तयार होते. पुढे जाऊया. चला, पुढे चौपाटी आहे, माहीम चौपाटी. आपण कधी आलेलो, धारावीचं गणपती विसर्जनाच्या टायमाला आलेलो इकडे, गेल्या वर्षी 2024 मध्ये. चला पुढे जाऊया. तर हा आकाशी पाळणा अजून रेडी झालेला नाहीये, त्याचं काम चालू आहे अजून. बघा, इथं पण काम चालू आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि इथे पण भरपूर काय आहे, पण इथं पण काम चालू आहे अजून. त्या साईडला पण भरपूर आहे, पण आता बंद असल्यामुळे तिकडे जाऊ नाही शकत. हे बघा, इथे पण काम चालू आहे, भरपूर ठिकाणी काम चालू आहे. आणि हे बघा, आता आपण इकडे होतो उभे आणि आपण आकाशी पाळणा दाखवला. आणि इकडनं आपण चाललो आता चौपाटीच्या दिशेने. चला, इथे समोर चौपाटी आहे, पुढे जाऊया. बघा, एक नंबर चौपाटी. बघा काय सजलेली आहे. सिलिंग तुम्हाला दाखवतो, सिलिंग हे दाखवतो. नमस्ते काय लिहिले, RT इंडिया दिसतंय, पण वरचं ते अक्षर नाही मला दिसत आहे. आणि उद्या 6 डिसेंबर पण आहे. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन. तर खूप सुंदर असं
वांद्रेवरळी सिलिंगवर लाईटिंग केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता दरवर्षी इथे लाईटिंग केली जाते 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला पण. हे संपूर्ण तुम्हाला दिसते ती माहीम चौपाटी. हे बघा इथे सिलिंगवर लाईटिंग वगैरे केलेली आहे मस्त. इथे लिहिले नमस्ते आरटी इंडिया आणि आतमध्ये बोटी आहेत आणि तुम्ही बघू शकता माहीम चौपाटीला पण पब्लिक इकडे बसलेली आहे. पोलीस बांधव आहेत संपूर्ण. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे पण म्हणजे जत्रेचं इथे सामान वगैरे रेडी केलेलं आहे पण अजून चालू नाही झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे सगळा काळोख दिसतो आणि त्या साईडला आहे ना तुम्ही उजेड बघू शकता बघा वरती. काय मग आज पहिल्या दिवशी आलो आपण, जसा प्लॅन बनवला तसं का आपल्याला माहितीये आपण यांना मेकिंगचे व्हिडिओ बनवायला आलो. हा म्हणजे मला वाटतं आता ते अजून सगळं ते जोडण्याचं काम चालू आहे. मशीन वगैरे ते होतात ना पाळणे झोकाळे हे जोडण्याचंच काम चालू आहे. अजून लाइटिंग वगैरे प्रॉपर झाली नाहीये. तर मला वाटतं पहिल्या दिवशी आम्ही आलोय आणि शक्यतो मला वाटतं पहिल्या दिवशी कुणी येऊ नका दरवर्षी. अजून मी तुला बोललेलो ना मी पहिल्या दिवशी काय अर्धच काम झालेलं असणार आणि शक्यतो मला वाटतं 10 तारखेच्या नंतरच या, कारण की 10 तारखेच्या नंतर आला नॉर्मली आता क्रिसमसचे आणि जे व्हिडिओ करतो ना त्याच्यामध्ये तर पहिल्या दिवशी सगळं रेडी असतं. हा आणि 10 तारखेच्या नंतर काय बोलतोय कारण की बघा अजून खूप मोठा हा मेला आहे, खूप मोठा. ही जत्रा आहे ना माहीमची, तुम्ही आहे ना सर्च केली ना खूप मोठी जत्रा आहे. पण जर तुम्ही आता आज 5 तारीख आहे, 5 दिवस अजून थोडा लेट घ्या. पुढच्या वीकमध्ये या. पुढच्या वीकमध्ये आम्ही परत एकदा येणार आहे आणि संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. पण तेव्हा तुम्ही एकदा आलात नाही इथे तर तुम्हाला संपूर्ण का बघायला भेटेल आणि मजा पण येईल. आलात तर फॅमिली सोबत या, अजून मजा येईल. तर चला आता अजून काय दाखवण्यासारखं आहे नाही पण तरी पण आपण एक परत राऊंड मारूया पुढे. हा जत्रेला हा काय काय चालू झालं. आणि इकडे आहे ना आपण मगाशी विचारली त्याची 100 रुपये तिकीट आहे, म्हणजे 100 रुपये पास आहे. पुढे बघूया अजून काय काय बघायला भेटते. अजून काय विचारण्यासारखं आहेच नाही. चला आता आम्ही माहीम चौपाटीला आहे, पुढे जाऊया आतमध्ये. चला बघा मित्रांनो आता मगाशी याची लाईट बंद होती, आता चालू झालेली आहे. आणि हा बघा इकडे पाळणा हा पण चालू झालेला आहे कोपऱ्यातला. आता तुम्ही बघितलं पहिल्या दिवशी इथे या साईडला गर्दी जमा झालेली आहे. आपण पाळणा तिथे चालू झालेलं आहे आणि गर्दी वगैरे चालू झालेली आहे भरपूर. योगेश कुठे काय झालं? योगेश चल. बघा इकडे इथे पण चालू झाले. लाईट बघ बरोबरती एक नंबर दोन्ही बाजूला काय बोलतोय. बघा हे पण चालू मस्त झाल्या. हे पण तुम्हाला जरा झूम करून दाखवतो. भाई असं गोल गोल फिरलं ना चक्करला येत्या पण भाई मजा येते, वेगळीच मजा आहे. बघा आकाशी वाढ एक नंबर. तर बघा ही इकडे पण चालू झालेलं आहे. लाईन बघा, लाईन बघा, आकाशी पाळण्यासाठी लाईन बघा. गर्दी झालेली आहे बघा इथे आकाशी पाळण्यासाठी. इथे लाईट चालू असते तर अजून मजा आली असती बघायला वगैरे. इथे लाईट चालू झालेली आहे. पण भारी आहे, मस्त आहे.
आता आपण तिकडे बघितलं ना गोल गोल फिरताना ते पण भारी आहे. हेलिकॉप्टर 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 एक नंबर. मैंने से वीडियो बनाने को कहा हनुमान हनुमान मध्ये हनुमानजी आहे आणि ते टॅक्सी आहे गोल गोल फिरतात आहे मस्त पैकी. तुम्ही बघताय हेलिकॉप्टर 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 बघा ना खाली येते वरती जाते लँड होते. एकदम स्पीड बघा तुम्ही स्पीड आहे. इकडे बघा बाईक आहे कार आहे परत थार आहे लहान लहान पोरांच्या आकाशी पाळला. मस्त आहे. तर चला मित्रांनो आता आपण बाहेर आलेलो आहे आणि आज पहिला दिवस असल्या कारणाने भरपूर काम बाकी आहे. काय काम अजून आतमध्ये मला वाटतं 30 ते 40% फक्त काम झालेलं आहे. बाकी 60-50% काम बाकी आहे. तर पहिल्या दिवशी प्लीज येऊ नका. म्हणजे दरवर्षी तुम्ही माहीम जत्रेत याल तर पहिल्या दिवशी येऊ नका. आलात तर 4-5 दिवसाच्या नंतर या म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं बघायला भेटेल आणि फॅमिलीला घेऊन या. फॅमिलीला घेऊन आलात तर अजून तुम्हाला बरं वाटेल. आणि माहीम चौपाटीला ते हे आलात तर आणि खरंच मजा आली पण. आणि आता ही जे आहे ना माहीम जत्रा ती 15 तारखेपर्यंत आहे. 5 ते 15 तारखेपर्यंत आहे. आता आपण पहिल्या दिवशी जेवढं शक्य होतं तेवढं दाखवलं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा आपण इथे येऊ पुढच्या वीकमध्ये तेव्हा सगळं दाखवण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा येणार आहोत पुढच्या वीकमध्ये. सो आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया.